सेवक हीच ओळख कायम लक्षात ठेवत सेवा आणि समर्पणाच्या भावनेतून सामाजिक कार्याची वाटचाल सुरू असल्याचे मत प्रभाग क्रमांक 23 क मधील इच्छुक उमेदवार संध्याताई अभिजित कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तुमची जात तुमच्या उमरेच्या आत ठेवा, घराबाहेर पडल्यावर माणूस म्हणून जगा, या संस्कारातूनच जनतेची निस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लहानपणापासूनच या प्रभागातच वाढ झाल्याने या मातीशी असलेले नाते अतूट असून प्रत्येक गल्लीतील नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध त्यांच्या कार्याची खरी ताकद असल्याचे त्या म्हणाल्या. प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी सुचविलेल्या लहान मोठ्या प्रत्येक कामाची तातडीने दखल घेऊन ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. सामाजिक जाणीव ही केवळ शब्दात नव्हे तर कृतीतूनच दिसली पाहिजे, या विश्वासातून हा प्रभाग आपले देणे आहे, या भावनेने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण दोंदे, धोंडीराम घुगे, मिलिंद कुलकर्णी, नारायण अहिरे, अरुण महाशब्द, चैतन्य नायगावकर आणि प्रदीप पवार यांची उपस्थिती लाभली. 2025च्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 23 क मधून इच्छुक उमेदवार म्हणून संध्याताई अभिजित कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून माननीय सतीशदादांना मिळालेल्या जनआशीर्वादाप्रमाणेच प्रभागातील नागरिकांचा आशीर्वाद व सहकार्य मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 23 क मधनं भारतीय जनता पार्टीतर्फे मी इच्छुक उमेदवार होते. आज मी माझा फॉर्म हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सबमिट केलेला आहे. गेल्या 30 वर्षापासून प्रभाग क्रमांक 23 मध्ये विकास विकास आणि विकास हाच एक महत्वाचा धोरण ठेवून तिथल्या सर्व नगरसेवकांनी काम केलेलं आहे. माननीय सतीश नाना कुलकर्णी यांनी आमचा अशोका मार्ग भाग असेल, इंदिरानगर भाग असेल, भारतनगर असेल, बजरंगवाडी असेल असा प्रभागाचा सर्वांगीण विकास करून विकासाची गंगा प्रभाग क्रमांक 23 मध्ये घेऊन आलेली आहे आणि आज नावाजलेला आमचा अशोका मार्ग आणि इंदिरानगर परिसर झालेला आहे. त्यामुळे माननीय मोदीजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय गिरीश भाऊ यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून यांनी नाशिकमध्ये जो विकास यात्रा ही सुरू ठेवण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 23च्या सर्व नागरिकांना मी आव्हान करेल की भारतीय जनता पार्टीचं जे पॅनल असेल, आपण इतक्या वर्ष जशी साथ दिलेली आहे तसं आपण सगळ्यांनी ह्या पॅनलला प्रचंड बहुमतांनी विजयी करून पुनश्च एकदा आपली विकासाची जी प्रभागाची बुलेट ट्रेन आहे ती आपण अशीच चालू ठेवावी अशी आपल्या सगळ्यांना मी नक्की नागरिकांना विनंती करेन. सगळ्यात महत्वाचं मी एक महत्वाची गोष्ट तुमच्या माध्यमातून नमूद करेल आणि ती एडिट न करता दाखवावी अशी मला विनंती आहे की नानांनी संधी दिली हे बरोबर आहे, कारण नाना घरातले असल्यामुळे, पण गेल्या लहानपणापासून मी 5वीत असल्यापासून पहिल्यांदा नाना निवडून आले तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करते आहे आणि आजच्याकडे गेले 22 वर्षापासून मी महाराष्ट्र प्रदेश असेल, नाशिक महिला मोर्चा असेल, पदाधिकारी असेल, ह्या माध्यमातून गेल्या 22 वर्षापासून काम करते आहे. आदिशक्ती श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या 1800 महिलांचं संघटन आहे. ग्राउंड लेवलला कुठल्याही नेत्याची मुलगी नाही तर ग्राउंड लेवलला भारतीय जनता पार्टीचे आंदोलन असेल, मोर्चे असेल, या सगळ्याची ठाम भूमिका घेऊन सातत्याने गेल्या 22 वर्षापासून मी काम करते आहे. आणि मुलगा आणि मुलगी म्हणाल तर हा काही इथे पुढे वारसाचा प्रश्न येत नाही, हे टीम वर्क असतं आणि त्या टीम वर्कने पुढे जाण्यासाठी घरातलं भारतीय जनता पार्टीचं जे ध्येय आहे की एका घरातनं एक उमेदवार, आणि त्या पद्धतीने नानांनी नेहमी पक्षाचा आदेश मानलेला आहे. त्यामुळे गेल्या 22 वर्षापासून माझं जे संघटन आहे, माझं जे कर्तृत्व आहे त्याच्यावर आम्ही दावा केलेला आहे, एवढंच माझं म्हणणं आहे.